नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच ठाकरे गटासाठी एक धक्कादायक बातमी आहे. आमदार रवींद्र वायकर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झालेत आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे. रवींद्र वायकर अगदी थोड्याच वेळात शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्यासाठी रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. दरम्यान काही वेळापूर्वीच गोरेगाव इथल्या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. एखादा खडा इकडे तिकडे गेल्यानं काहीही फरक पडत नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. मात्र जोगेश्वरीचे शिवसैनिक हे शिवसेनेसोबतच असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मात्र उद्धव ठाकरे यांना रवींद्र वायकर यांच्या रूपामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जातोय. गेल्या काही दिवसांपासून ईडीचा ससेमिरा रवींद्र वायकर याच्या पाठीमागे लागलेला आपण अनेकदा पाहिलेलं आहे. त्यांची चौकशी देखील ईडीकडून करण्यात आलेली होती आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर हे शिंदे यांच्यासोबत जात आहेत आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत. रवींद्र वायकर आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. तर वर्षा निवासस्थानाबाहेर रवींद्र वायकर यांच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते आहे. या गर्दीमध्ये तरुण त्याचबरोबर महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.